जिंदाबाद केल्यानंतर साधारणतः एक 40% लोकांचे फक्त हात वर आले. त्यामुळे मला काही समाधान वाटलं नाही. पुन्हा एकदा सर्वांना जिंदाबाद. खरं तर आजच्या आंदोलनाचा हा चौथा दिवस. आम्ही तुमच्यामध्ये नसलो तरी काय चाललंय रोज याची अपडेट आम्ही घेत असतो. कोण नाचतो, कोण गाणी बोलतो, कोण थकल्यानंतर झोपतो, कोण जेवतो, हे सर्व आम्ही बघत होतो. आणि खरं तर अगोदरच भेटायला येणार होतो, परंतु तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमच्या सुद्धा बारा भाऊ असतील, राजेश भाऊ असतील, दशरथ भाऊ असतील, हे 2 दिवस तुमच्यामध्ये नव्हते. कारण एका महत्वाच्या नियोजनासाठी उसगावला भाऊंसोबत आम्ही सर्वजण बसलो होतो. आणि काल ते संपल्यानंतर बालाभाऊ वगैरे पुन्हा या ठिकाणी आले. परंतु हा किल्ला लढवायला या ठिकाणी बसलेली जी काही संपूर्ण टीम आहे, म्हणजे मोतीराम भाऊ असेल, सुनील भाऊ आहे, गुरुनाथ भाऊ आहे, आशाबाई या ठिकाणी बसलेली, तानाजी पासून ही सर्व टीम या ठिकाणी जी बसले ही या लढाईचं नेतृत्व करत होती. आजचा चौथा दिवस, बरोबर. 4 दिवसात काय फरक पडलाय का? तर कालच्या दिवसामध्ये फॉरेस्टकडे जाऊन तुम्ही जे काही फाईल जमा झाल्या नव्हत्या त्या तुम्ही त्यांच्या कार्यालयातून आणून जमा केल्या का नाही या ठिकाणी? म्हणजे आपण एक एक टप्पा पुढे चाललोय. तुमच्याच जिल्ह्यामध्ये एक आंदोलन झालं जे ठाणा तालुक्यामध्ये, ते किती दिवस चाललं तुम्हाला माहिती आहे? किती दिवस चाललं होतं? 13 दिवस. आपल्या 13वा कधी करतात? तसं ठाण्याला 13व जेव्हा झालं त्या वेळेला सर्वांना वनपट्टे देण्यात आले. संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे जे सर्व कार्यकर्ते होते ते सुद्धा पालघरच्या लोकांना मदत करायला आले. त्यांनी असं नाही सांगितलं की पालघरचं आंदोलन आहे ना, जाऊ द्यात, आपला काय संबंध. परंतु पालघर जिल्ह्याच्या आंदोलनामध्ये ठाणे जिल्ह्यातले सर्वच कार्यकर्ते, अनेक जण, काही 2-2, 3-3 दिवस वस्तीला सुद्धा राहिले. आणि त्या ठिकाणच्या लढाई जी आहे ती त्या संघटनेच्या सभासदांची नसून ती आमची पण आहे, अशा पद्धतीची मानसिकता देऊन त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते त्या पालघरच्या आंदोलनामध्ये आले. आणि तिथलं सुरू झालेलं आंदोलन बरोबर दसऱ्याच्या दिवशी संपलं. ही लढाई दसऱ्याच्या दिवशी आपण त्या ठिकाणी जिंकलो. आता तुम्ही भिवंडी आणि शहापूर असे 2 तालुक्यांचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. मला वाटतं एक एक प्रांतवाईज पुढचा टप्पा वेगळा असेल. आणि या आंदोलनामध्ये हा चौथा दिवस जरी असला तरी मला कल्पना आहे की तुमच्यापैकी कोणीही थकलेलं नाही. थकलात का? आता या ठिकाणी चांगला मंडप घातला. आमचा पालघरचं आंदोलन सुरू होतं ना, तिथं थोडाच मंडप होता ना, लोक एवढी असतील की हिशोबाच्या बाहेर. आणि मग त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आम्ही पावसात बसलो काय, आम्ही उन्हाळ्यात बसलो काय, आमच्या कलरमध्ये जराही फरक पडत नाही. पडतो का? कारण तो ओरिजिनल आहे. लक्षात घ्या, फाउंडेशनवाला कलर नसल्यामुळे आम्ही उन्हात बसू, तानात बसू, पावसात बसू, आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. परंतु जे आम्ही ठरवून आलो वन हक्काच्या संदर्भामध्ये जी आमची लढाई सुरू आहे, ही लढाई जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत हटणार नाही, हा ठाम निर्धार करून या ठिकाणी आपण येऊन बसलो. काल अशोक भाऊ, बाळाराम भाऊ सोबत असताना फॉरेस्टचे फोन येत होते, अनेक अधिकाऱ्यांचे फोन येत होते. त्यावेळेला अशोक भाऊ असेल, बालाभाऊ असेल, आपले कार्यकर्ते त्यांना सांगत होते की आम्ही आंदोलनामध्ये नाही आहोत. त्या ठिकाणी असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांशी बोला, आमच्याशी कोणी बोलू नका. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आणि म्हणून ठाण्याचं आंदोलन असेल, पालघरचं आंदोलन असेल आणि तुम्ही केलेलं हे जे काही आंदोलन आहे, हे आंदोलन आमच्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा देणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा रस्त्यावर उतरता, रस्त्यावर लढाई लढता, रस्त्यावरची लढाई जिंकता, त्या वेळेला आम्हाला सुद्धा त्याच्यातून एक वेगळी ताकद निर्माण होते. आमच्यापैकी या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. लक्षात, 2006ला कायदा केला, 2008ला नियम झाले. आता कुठलं वर्ष झालं आहे? 25. आपल्या जागेवर जर स्टेट लोक असते तर ह्या कायद्याची अंमलबजावणी कधी झाली असती सांगा? 2008ला नियम आले, 2010ला हा विषय संपलेला असता. कारण आपण लढाई लढतो परंतु आपल्याकडे गांधीजी नाहीत. लक्षात घ्या. आणि यांचं, या अधिकाऱ्यांचं सर्वांचं प्रेम हे गांधीजीवर आहे. त्यामुळे जो गांधीजी आहे त्याचं पहिलं काम, आणि आपल्याकडे बघायला त्यांना वेळ नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून आपण ठरवले की या पारची एकदा लढाई लढून जाऊ. जर अधिकाऱ्यांना वाटत असेल, जर सरकारला वाटत असेल की हे लोक येतात, मोर्चा करतात, एकदा लिहून दिलं तर निघून जातात, नाही चालणार. आम्ही ठाम निर्धार करून आलो, जोपर्यंत 7-12 वनपट्टा आमच्या हातामध्ये प्रोसेस होत नाही किंवा हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. अशा पद्धतीचा निर्धार तुम्ही सर्वांनी केलाय. लक्षात घ्या. चौथा दिवस आहे, म्हणजे मला माहिती नाही की चौथ्या दिवसामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, काही जात असतील त्यांच्या बद्दल दुसरी येत असतील, परंतु एकदा ठरवलेली ही लढाई कधी आपण हारणार. आणि म्हणून तुम्ही फक्त शहापूर आणि भिवंडी तालुका असं समजू नका. जर गरज वाटली की ही लढाई तीव्र करायची आहे तर संपूर्ण पालघर जिल्हा तुमच्या मदतीसाठी येईल, सांगायला मी या ठिकाणी आलो. लक्षात,
म्हणजे तुम्ही इथे बसलात एवढे जण या लढाईमध्ये नाही आहे. ज्या दिवशी आम्हाला सांगितलं जाईल की आम्हाला भिवंडी तालुक्याला आणि शहापूर तालुक्याला पालघर जिल्ह्याची आवश्यकता आहे, त्या वेळेला तुमच्यापेक्षा जास्त लोक ही पालघर जिल्ह्यातून या ठिकाणी येतील आणि तुमच्याबरोबर संघर्ष करतील. मग प्रांत ऑफिस असेल, फॉरेस्ट अधिकारी असतील, ज्यांना तुम्ही कालच्या काल लुलं करून टाकलंय. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मांजर उंदराला पकडते त्यावेळेला लगेच मारते का? काय करते ती? त्याच्याबरोबर खेळते ना. इकडून थापड मार, तिकडून थापड मार, असं तुम्ही गेलं 4 दिवस करता. याला थापड मार, याला थापड मार, असं करून फॉरेस्टला काल घायल केला आणि अनेक जण फोन करत होते. एक एक प्रोसेस, एक एक टप्प्याने आपण या ठिकाणी जाऊया. जर सरकार आपलं परीक्षा बघणार असेल तर आपण सुद्धा जिद्दीला भेटलोय. लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं आमची परीक्षा कोणी बघणार असेल तर आम्ही सुद्धा तयारीनिशी आलो या ठिकाणी. हा संघर्ष नाही, लक्षात घ्या. हा मोर्चा नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. हा सत्याग्रह नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. हे एक युद्ध आहे, एक लढाई आहे. ही लढाई लढण्यासाठी या ठिकाणी आम्ही बसलोय आणि जोपर्यंत ही लढाई आम्ही जिंकत नाही तोपर्यंत या ठिकाणी हटणार नाही, सांगायला या ठिकाणी. आणि म्हणून तुम्ही ज्या ताकदीनं, ज्या हिमतीनं या ठिकाणी बसलात, ज्या जिद्दीने तुम्ही या ठिकाणी बसलात, त्या वेळेला अधिकाऱ्यांना लक्षात आलं की यांना कुठली थाप देऊन चालणार नाही, ठरवून आहे. आणि एकदा का संघटनेने ठरवलं तर एक दिवस नाही, 13 दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक केला. आम्ही ठाण्याला पण हटलो नाही. आता तो उन्हाळा आहे, पण मी ठाण्याच्या आंदोलनामध्ये गेलो होतो आणि वरून धो पाऊस पडत होता. चटई टाकल्या होत्या, सतरंज्या टाकल्या होत्या, त्याच्या खालून पाणी सर्व वाहत होतं. झोपायला जागा नव्हती. रात्रभर तुमच्यासारख्या माझ्या बैला भगिनी बसून होत्या आणि सांगत होत्या की जोपर्यंत वनपट्टा हातात मिळणार नाही तोपर्यंत हटणार नाही. पावसालाही परीक्षा बघू द्या, सरकारलाही परीक्षा बघू द्या, आम्ही आमची हिंमत सोडणार नाही. आणि शेवटी वनपट्टा हातात घेतला 13व्या दिवशी. म्हणजे सरकारचं अधिकाऱ्यांचं 13वं त्या दिवशी केलं आणि वनपट्टा हातात घेऊन आपली लोक त्या ठाण्यावरून निघाली. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची, जी संघटना नसेल तर काय होऊ शकतं लक्षात घ्या.